Good morning, dear students. Welcome to my holy classes. Myself Vinod Sonone, 10th standard. आपला टॉपिक सुरू आहे लेसन नंबर 5 हिट. फारच इम्पॉर्टंट हा टॉपिक आहे, इंटरेस्टिंग पण आहे. याची सुरुवात आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरला केली होती. त्याच्यामध्ये आपण लॅटेंट हिट हा काय प्रकार आहे याच्याबद्दल थोडं डिस्कशन केलं होतं. दोन प्रकारचे लॅटेंट हीट आहेत, लॅटेंट हीट ऑफ फ्यूजन आणि लैटेंट हीट ऑफ वेपोराइजेशन. ये दोनों भी हमने डिस्कस किए थे. अब एक्चुअली लैटेंट हीट होता क्या है, फिर से एक बार थोड़ा रिपीट करता हूँ. सॉलिड, लिक्विड एंड गॅस. माहिती आपल्याला की जर आपण सॉलिडला हीट एनर्जी दिली, सॉलिड को अगर हमने हीट किया तो दो बातें होती हैं. या तो उसका टेम्परेचर बढ़ता है या फिर उसका स्टेट बदलता है. हीट दिल्यामुळे एक तर टेम्परेचर चेंज होईल त्याचं, किंवा त्याचं जे स्टेट आहे ज्याला आपण म्हणतो फेज, हे सुद्धा चेंज होऊ शकते. आयदर टेम्परेचर ऑफ द सॉलिड विल चेंज हीट सप्लाई करने पे, या उसका फेज बदलेगा. फेज बदलेगा मतलब सॉलिड कन्वर्ट होगा लिक्विड में, त्याला म्हणतात फेज चेंज. आता हीट सप्लाय केल्यानंतर जेव्हा फेज चेंज होतो किंवा फेज चेंज होण्यासाठी जी हीट एनर्जी वापरली जाते किंवा युटिलाइज केली जाते त्यालाच म्हणतात लॅटेंट हीट. हा एक महत्वाचा पॉइंट है. जो हीट हम देते हैं, सप्लाई करते हैं, या तो उससे टेम्परेचर बढ़ता है या उससे फेज चेंज होता है, मतलब स्टेट बदलता है. तो स्टेट चेंज होने के लिए जो हीट यूज किया जाता है, यूटिलाइज होता है, दैट इज नोन एज लॅटेंट हीट. मग स्टेट चेंज दोन प्रकारचं आहे. एक तर सॉलिड लिक्विड मध्ये कन्वर्ट होऊ शकतं किंवा लिक्विड गॅस मध्ये. तो अगर हीट सप्लाई करने पे सॉलिड चेंज होता है लिक्विड में, ये इस प्रकार का अगर फेज चेंज होता है तो तिथे असणारी जी लॅटेंट हीट आहे त्याला म्हणतात लॅटेंट हीट ऑफ फ्यूजन. उसको बोला जाएगा लैटेंट हीट ऑफ फ्यूजन. और अगर हीट एनर्जी सप्लाई करने पे लिक्विड का कन्वर्शन गैस में होता है, इस प्रकार का अगर फेज चेंज होता है तो वहां जो स्पेसिफिक या वहां जो हीट यूटिलाइज किया गया या सप्लाई किया गया है, दैट हीट इज नोन एज लैटेंट हीट ऑफ वेपोराइजेशन. अशा प्रकारच्या या दोन लॅटेंट हीट आहेत आणि दोघांच्या डेफिनेशन आपण मागच्या पिरियडला डिस्कस केलं होतं. लॅटेंट हीट ऑफ फ्यूजन अँड लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. द डेफिनेशन्स आर गिवन ऑन पेज नंबर 63. ठीक आहे, हे सगळं आपलं मागच्या पिरियडला झालं होतं. पुन्हा तुम्ही ते मागचे व्हिडिओ लेक्चर पाहू शकता. इथे सांगायचं एकच, लॅटेंट हीट काय प्रकार आहे, तर फेज चेंज होण्यासाठी जी हीट एनर्जी वापरली जाते दैट इज नोन एज लॅटेंट हीट. अगर सॉलिड लिक्विड में कन्वर्ट होता है तो उसके लिए जो हीट एनर्जी लगती है दैट इज लैटेंट हीट ऑफ फ्यूजन. और अगर लिक्विड कन्वर्ट होता है गैस में तो उसके लिए जो हीट एनर्जी लगता है दैट इज नोन एज लैटेंट हीट ऑफ वेपोराइजेशन. इसकी डेफिनेशंस जैसे बुक में दिया वैसे आपको लर्न करना है. चलो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट टॉपिक. लेसनचा पुढचा टॉपिक आहे, that you can see on page number 64. टॉपिकचं नाव आहे रिशिलेशन. So today's topic is रिशिलेशन. आता रिशिलेशन ही काय प्रोसेस आहे, काय कन्सेप्ट आहे ते आपण बघूया. तो इसके लिए एक एग्जाम्पल आपको दिया है, दैट इज एन एग्जाम्पल ऑफ आइस बॉल. आपने आइस बॉल खाया भी होगा, बर्फ का गोला जिसको हम बोलते हैं, किंवा आइस बॉल कशा प्रकारे प्रिपेअर करतात हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. कशा प्रकारे प्रिपेअर केला जातो. सो द आइस स्लॅब,
आइस का एक स्लैब होता है, दैट आइस स्लैब इज श्रेडेड। श्रेडेड मतलब उसको ऐसे घिसा जाता है, उसके बारीक बारीक पार्टिकल्स बनते, पीसेस बनते. तर याला श्रेडेड केल्यानंतर अशा प्रकारची एक स्टिक घेतली जाते आणि तो श्रेडेड आइस आहे त्याला त्या स्टिक वरती ठेवल्यानंतर अशा प्रकारे प्रेस केला जातो. तो स्टिक पे अगर आपने श्रेडेड आइस को प्रेस किया और छोड़ दिया तो उसका बनता है आइस बॉल. आणि मग त्याच्यावरती वेगवेगळे अट्रॅक्टिव्ह कलर्स किंवा टेस्टी कलर्स टाकले जातात आणि अशा प्रकारे आइस बॉल तयार होतो. याच्यामध्ये इन्वॉल्व आहे रिशिवेशनची प्रोसेस. अब कैसे बनता है वो आइस के जो पीसेस होते हैं उसका बॉल कैसे बनता है, काय प्रक्रिया त्या ठिकाणी घडते, दैट प्रोसेस इज नोन एज रिशिवेशन. किंवा रिशिवेशनचं एक आणखीन एक साधं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. यू टेक 2 क्यूब्स ऑफ आइस. हे तुम्ही घरी पण करू शकता. रेफ्रिजरेटरमध्ये असणारे 2 आइसचे क्यूब घ्यायचे लहान लहान, त्या दोन्ही क्यूबला अशा प्रकारे जॉईन करायचं. दोनों क्यूब को ऐसे जॉइन करो और दोनों तरफ से उसको प्रेस करो. दोनों कडनं त्याला प्रेस करायचं थोडा वेळ, कुछ समय तक उसको ऐसे प्रेस करके पकड़ो, बाद में छोड़ दो. सोडल्यानंतर ते जे दोन्ही क्यूब आहेत ते दोन्ही क्यूब जॉइन होतात. प्रेस करना बंद करके थोड़ी देर बाद प्रेस करना है. प्रेस करना बंद किया आपने, ये दोनों क्यूब आपस में जुड़ जाते हैं. दोनों क्यूब का एक सिंगल क्यूब आपको मिलेगा. हे साधा एक्सपेरिमेंट तुम्ही घरी पण करून बघू शकता. दोन्ही क्यूबला आपण प्रेस केलं थोडा वेळ आणि जर सोडून दिलं, आपण प्रेस करणं बंद केलं तर दोन्ही क्यूब एकमेकांसोबत जॉइन होतात. इथे सुद्धा रिशिवेशन ही प्रक्रिया इन्वॉल्व झालेली आहे. ठीक है, कि हमने देखे एग्जांपल्स. अब रिशिवेशन होता क्या है? सो इट इज अ प्रोसेस which converts एक्चुअली यहाँ होता है सॉलिड, इथे आहे सॉलिड. दोघांना आपण प्रेस केलं म्हणजे प्रेस केल्यानंतर जब आप प्रेशर अप्लाई करते हो सॉलिड चेंजेस इनटू लिक्विड. प्रेस केल्यानंतर प्रेशर अप्लाय केल्यानंतर सॉलिड हा लिक्विड मध्ये कन्वर्ट होतो. या केस मध्ये आपल्याला सांगता येईल आइस कन्वर्ट इनटू वाटर. प्रेस करने के बाद जैसे ही आप प्रेस करना छोड़ दोगे, बंद कर दोगे, फिर से लिक्विड कन्वर्ट होता है सॉलिड में, म्हणजे वाटर कन्वर्ट इनटू आइस. किंवा ऑन रिमूविंग द प्रेशर. प्रेस करना आपने अगर बंद कर दिया मतलब प्रेशर को अगर रिमूव किया, यहां पर आपने प्रेशर अप्लाई किया तो सॉलिड कन्वर्ट होता है लिक्विड में, और जैसे ही आप प्रेशर को रिमूव कर दोगे लिक्विड कन्वर्ट होता है सॉलिड में. दिस इज द प्रोसेस दैट इज नोन एज रिशिवेशन. या पूर्ण प्रोसेसला रिशिवेशन म्हटलं जातं. आलं लक्षात? आधी समजून घ्या काय प्रोसेस आहे, त्याच्यानंतर आपण डेफिनेशन काय आहे ते पाहणार आहोत. प्रेशर अगर आपने अप्लाई किया, हम बात कर रहे हैं आइस की, और ये प्रोसेस आइस ला संबंधित है. आइस पे अगर आपने प्रेशर अप्लाई किया तो आइस कन्वर्ट होता है वाटर में, और जैसे ही आप प्रेशर को रिमूव करोगे लिक्विड यानी वाटर कन्वर्ट होता है सॉलिड में. दिस प्रोसेस इज नोन एज रिशिवेशन. मग आता या पूर्ण प्रक्रियेला जर एका सेंटेन्स मध्ये आपण डिफाइन केलं, दॅट बिकम डेफिनेशन ऑफ रिशिवेशन. कशा प्रकारे? तर पेज नंबर 64 वरती बघा डायग्राम 5.3. याच्या लेफ्ट साइडला डेफिनेशन दिलेली आहे. द फेनोमेनॉन इन विच आइस कन्वर्ट्स टू लिक्विड ड्यू टू अप्लाइड प्रेशर. दिस वन. The phenomenon in which ice converts into liquid on applying pressure and then reconverts to ice once the pressure is removed. जब आप प्रेशर को रिमूव करोगे ये रिकन्वर्ट
आइस में, दिस इज नोन एज रिजिलेशन. तो रिजिलेशन इज अ प्रोसेस in which ice converts into water on applying pressure and reconverts into solid on removing the pressure. या प्रोसेसला या फेनॉमेनॉनला म्हणायचं रिजिलेशन. डेफिनेशन जी आहे ती तुम्ही हायलाइट करून ठेवा. फिगर 5.3 च्या लेफ्ट साइडला तुम्हाला एक सेंटेन्स दिसत आहे. द फेनॉमेनॉन इन विच द आइस कन्वर्ट्स टू लिक्विड due to applied pressure and then reconverts to ice once the pressure is removed is called regelation. ठीक है, ही झाली प्रोसेस आणि त्याचे काही एग्जांपल्स होते. आता हे का होते, इसके पीछे का रीजन क्या है, व्हाट इज द साइंटिफिक. सो दिस इज द प्रोसेस ऑफ रिजिलेशन. आता रिजिलेशन काय आहे हे लक्षात आलं असेल. आता याच्या मागचं नेमकं कारण काय आहे, इसके पीछे का साइंस क्या है, साइंटिफिक रीजन क्या है, अभी हम ये देखेंगे. सगळ्यांना माहिती आहे द मेल्टिंग पॉइंट ऑफ आइस 0 डिग्री सेल्सियस आहे. यानी 0 डिग्री सेल्सियस पे आइस मेल्ट होता है, दैट इज नोन एज फ्रीजिंग पॉइंट. सो व्हेन वी अप्लाई प्रेशर अप्लाई करने पे वो जो मेल्टिंग पॉइंट है दैट डिक्रीजेस. याचे मागचं सायन्स. On applying the pressure on ice, its melting point decrease. अब melting point अगर decrease हो गया तो at 0 degree Celsius that ice will melt. अगर melting point कम होता है तो 0 degree Celsius पे जो ice है वो melt होगा and that melts. आणि the moment we remove the pressure, जैसे ही आप प्रेशर को रिमूव करते हो तो ये जो मेल्टिंग पॉइंट प्रेशर अप्लाई करने पे कम हुआ था, प्रेशर हटाने पे ये फिर से रिस्टोर होता है. प्रेशर रिमूव केल्यानंतर तो जो मेल्टिंग पॉइंट कमी झालेला होता तो पुन्हा रिस्टोर होतो. मतलब अगेन द मेल्टिंग पॉइंट रिस्टोर टू 0. आणि मेल्टिंग पॉइंट हा पुन्हा रिस्टोर झालेला आहे 0 वरती. म्हणून जो काही आइस मेल्ट झाला होता दॅट अगेन सॉलिडिफाय. जो आइस मेल्ट हो चुका था, प्रेशर हटाने पे मेल्टिंग पॉइंट फिर से 0 पे आता है. तो मेल्टेड आइस यानी वाटर फिर से आइस में कन्वर्ट होता है. आणि त्या वॉटरचं आइस मध्ये कन्वर्जन झाल्यामुळे तो जो आइस आहे किंवा त्याचे दोन पीसेस होते, those two pieces get joined together. That is regelation. आता परीक्षेमध्ये प्रश्न दोन प्रकारे येतो. एक तर रिजिलेशन काय आहे याला डिफाइन करो, रिजिलेशन को डिफाइन करो, या यही क्वेश्चन आपको ड्यूरेशन में आ सकता है, या एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ रिजिलेशन. एक्सप्लेन जर विचारलं तर डेफिनेशन दिल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे रिजिलेशन किंवा कोणत्या कारणामुळे रिजिलेशन ही प्रोसेस घडते ते कारण तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. and this is the explanation. पुन्हा एकदा सांगतो. ऑन अप्लाइंग प्रेशर मेल्टिंग पॉइंट ऑफ आइस डिक्रीजेस. मतलब आइस का मेल्टिंग पॉइंट 0 से कम हो जाएगा and that's why the ice convert into liquid. As soon as the pressure is removed, the melting point again restore to 0. मेल्टिंग पॉइंट फिर से 0 हो जाता है. असं झाल्यामुळे तो जो मेल्टेड आइस आहे तो पुन्हा आइस मध्ये कन्वर्ट होतो. अगेन इट सॉलिडिफाय and that's why the two pieces get joined together. म्हणून ते दोन्ही पीसेस पुन्हा एकमेकांसोबत जॉइन होतात. इट इज अ प्रोसेस that is known as regelation. अशा प्रकारे रिजिलेशनचा हा एक टॉपिक आहे. आता रिजिलेशन आणखी जास्त एक्सप्लेन करण्यासाठी किंवा क्लिअर होण्यासाठी एक शॉर्ट एक्सपेरिमेंट तुम्हाला पेज नंबर 64 वरती दिलेला आहे. फिगर 5.3 अगर आपने देखा तो वो जो शॉर्ट एक्सपेरिमेंट है दैट इज रिलेटेड टू द सेम प्रोसेस ऑफ रिजिलेशन. आता तो काय एक्सपेरिमेंट आहे, कशा प्रकारे त्याचं ॲपरेटस सेटअप आहे हे सगळं पेज नंबर 64 वरती दिलेलं आहे. ते तुम्ही वाचून घ्या. नाही समजलं तर तुम्ही मला विचारा, पुन्हा मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेन. त्याच्यामध्ये रिजिलेशन हाच प्रकार आहे. सांगतो काय प्रोसेस आहे शॉर्ट मध्ये. ऐसे आपने आइस का एक स्लैब लिया,
आइस स्लॅब याच्यावरती असा एक वायर पास करायचा है, इसके ऊपर से ऐसे एक वायर आपको पास करना है, मेटल वायर, इसके दोनों एंड्स पे ऐसे लोड अटैच करना है। क्या होगा, धीरे धीरे ये जो वायर है जो आपने आइस के ऊपर रखा है, दैट वायर पेनिट्रेट मतलब स्टार्ट्स गोइंग इनसाइड द ट्यूब, वो वायर आइस के अंदर जाएगा धीरे 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 असं करता करता तो जो तार आहे, तो जो मेटल वायर आहे, तो त्या पीस मधून पूर्ण पास होऊन खाली पडेल, लेकिन फिर भी ये आइस का क्यूब टूटता नहीं है, ब्रेक नहीं होता है। इथे सुद्धा रिजिलेशन हीच प्रोसेस घडते। जहां पर आपने ये मेटल का वायर रखा है, बिकॉज ऑफ द लोड्स दैट एक्सर्ट प्रेशर ऑन द आइस, फक्त तितक्या ठिकाणीच प्रेशर अप्लाय होतो। प्रेशर अप्लाई करने से दैट आइस कन्वर्ट इनटू वाटर, यानी एग्जैक्टली ये जो वायर आपने रखा उसके नीचे का आइस मेल्ट करता है, फक्त तितकाच। तो मेल्ट झाल्यामुळे तो तार आतमध्ये जातो, ठीक आहे। वरती ते पाणी येते, आता वायरच्या वरच्या भागामध्ये पुन्हा प्रेशर हा रिमूव्ह झालेला आहे आणि प्रेशर रिमूव्ह झाल्यामुळे पुन्हा तो वॉटर आइस मध्ये कन्वर्ट होतो। अशा प्रकारे वायरच्या खाली असणारा आइस मेल्ट करतो, म्हणून तो वायर खाली जातो आणि वर आल्यानंतर पुन्हा ते वॉटर आइस मध्ये कन्वर्ट होते। ऐसे करते करते वायर पूरा स्लैब में से पास हो जाएगा, फिर भी स्लैब टूटता नहीं है। तर हा एक्चुअली तुम्हाला डिटेल मध्ये त्या ठिकाणी डिस्क्राइब करून दिलेला आहे, ये आपको वहां से पढ़ना है, समझ लेना है, इसकी डायग्राम भी आप प्रैक्टिस कर सकते हो। सो हियर वी कंप्लीट दिस शॉर्ट टॉपिक दैट इज नोन एज रिजिलेशन, ठीक है। आता पेज नंबर 64 वरती तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत, यूज युअर ब्रेन पॉवर, तो क्वेश्चन अभी हम डिस्कस करेंगे। त्यातला पहिला प्रश्न आहे की हा जो एक्सपेरिमेंट आहे, या एक्सपेरिमेंट मध्ये हा जो तार आहे तो आइस क्यूब मधून पूर्ण पास होतो, पण तरी सुद्धा तो जो आइस क्यूब आहे तो ब्रेक होत नाही। ये मेटल का तार आइस क्यूब में से आर पार चला जाता है, निकल जाता है, फिर भी आइस का क्यूब ब्रेक नहीं होता। विचार है कि वाई, इसके पीछे क्वेश्चन पूछा है कि क्यों होता है ऐसे। अभी मैंने आपको बताया, यहाँ पर जो तार आपने रखा है, बिकॉज ऑफ द लोड, तार के नीचे वायर के नीचे प्रेशर इंक्रीज होता है, प्रेशर इंक्रीज झाल्यामुळे आइस कन्वर्ट इनटू वॉटर, म्हणून तो तार त्या पाण्यामध्ये खाली जातो, ताराच्या खालचं पाणी वरती येते और ऊपर आने के बाद प्रेशर रिमूव हो जाता है, दैट वाटर कन्वर्ट इनटू आइस। अशा प्रकारे रिजिलेशन ये प्रोसेस या ठिकाणी होते। तो इसका अगर आपको एक्सप्लेनेशन देने के लिए क्वेश्चन आता है, तो इसका एक्सप्लेनेशन आपको रिजिलेशन का प्रोसेस फिर से एक्सप्लेन करना पड़ेगा। सो त्याच्या मागचं कारण आहे रिजिलेशन। सेकंड क्वेश्चन त्या ठिकाणी आहे, इज देयर एनी रिलेशनशिप ऑफ लॅटेंट हीट विथ रिजिलेशन। याच्या आधीचा जो टॉपिक आहे लॅटेंट हीट आणि रिजिलेशन, या दोघांमध्ये काही रिलेशन आहे का? याचा आन्सर आहे यस, देयर इज अ रिलेशन बिटवीन रिजिलेशन अँड लॅटेंट हीट। रिजिलेशन काय होते, प्रेशर अप्लाय केल्यामुळे आइस कन्वर्ट इनटू वॉटर, सॉलिड कन्वर्ट इनटू लिक्विड। जैसे ही आप प्रेशर को रिमूव करते हो, दैट वाटर कन्वर्ट इनटू आइस, म्हणजे या ठिकाणी फेज चेंज होता है। रिजिलेशन में फेज चेंज हो रहा है, स्टेट बदल रहा है। आणि सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं आजच्या लेक्चर मध्ये, जब फेज चेंज होता है तो फेज चेंज होने के लिए हीट लगती है, दैट हीट इज नोन एज लैटेंट हीट। When solid convert into liquid, या केस मध्ये when ice convert into water, the heat involved is latent heat of fusion। कारण हा बदल होण्यासाठी हीट एनर्जी लागते, तो हीट एनर्जी एब्सॉर्ब होता है, that is latent heat। And on removing the pressure, when liquid convert into solid, मतलब जब वाटर कन्वर्ट होता है आइस में, तो latent heat बाहर निकलती है।
सो दॅट इज लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. दोन्ही ठिकाणी या दोन्ही केसेसमध्ये लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आहे. पण सॉलिडचं लिक्विड होत असताना लॅटेंट हीट एब्सॉर्ब होते और लिक्विड का सॉलिड जब होता है तो लैटेंट हीट बाहर निकलती है. तो इन द प्रोसेस ऑफ रेजुलेशन व्हेन वी अप्लाई द प्रेशर latent heat is absorbed, that's why ice convert into water, and when we remove the pressure latent heat is given out when water convert into ice. तर प्रश्नाचं उत्तर आहे yes, there is a relation between recirculation and latent heat. तिसरा प्रश्न त्या ठिकाणी आहे बघा. You know that as you go higher than the sea level, the boiling point of water decreases. जैसे आप सी लेवल से ऊपर जाते हो, जैसे जैसे हाइट बढ़ता जाएगा तो वाटर का जो बॉइलिंग पॉइंट है डिक्रीज होता जाता है. लक्षात ठेवा, बॉइलिंग पॉइंट ऑफ वाटर डिक्रीजेस एज वी मूव हायर एंड हायर अबोव द सी लेवल. प्रश्न विचारलेला आहे की व्हाट वुड बी द इफेक्ट ऑन मेल्टिंग पॉइंट ऑफ सॉलिड. ये होगी पानी की बात. हाइट बढ़ने में वाटर का बॉइलिंग पॉइंट कम होता है, सॉलिड पे क्या इफेक्ट होगा. तो सॉलिड वरती दोन प्रकारचे इफेक्ट आहेत. दिस इज इफेक्ट ऑफ हाइट अबोव द सी लेवल. इफेक्ट ऑन सॉलिड दोन प्रकार आहेत. दोन प्रकारचे सॉलिड असतात. काही सॉलिड असे असतात विच expands on heating. सॉलिडला जर आपण हीट एनर्जी दिली तर ते सॉलिड एक्सपांड करतात. आणि दुसरा प्रकार असा आहे, काही सॉलिड असे आहेत की हीट दिल्यानंतर ते कॉन्ट्रॅक्ट होतात. सम सॉलिड्स कॉन्ट्रॅक्ट ऑन सप्लाइंग हीट आणि अकॉर्डिंगली देयर आर टू इफेक्ट्स. इन केस ऑफ द सॉलिड्स which expand on heating, melting point decreases due to pressure. Melting point decrease when pressure decrease. कारण कसं आहे, जसं आपण सी लेवलच्या वरती जातो, जैसे आप सी लेवल से ऊपर जाओगे तो क्या होता जाता है, एटमॉस्फेरिक प्रेशर कम होता जाता है, प्रेशर डिक्रीज होत जातो. तर सॉलिड जे एक्सपांड होतात हीट एनर्जी दिल्यानंतर, त्या केसमध्ये अगर आपने प्रेशर डिक्रीज किया तो मेल्टिंग पॉइंट डिक्रीज होता है. आणि या ठिकाणी उलट आहे, मेल्टिंग पॉइंट इंक्रीज व्हेन प्रेशर डिक्रीज. जो सॉलिड हीट एनर्जी देने पे कॉन्ट्रैक्ट करेगा या कॉन्ट्रैक्ट होता है, इन केस ऑफ सच सॉलिड्स ऑन डिक्रीजिंग द प्रेशर मेल्टिंग पॉइंट इंक्रीज. आता याला शॉर्ट मध्ये कसं लक्षात ठेवायचं, तर दिस इज डायरेक्ट, दिस इज इनवर्स. मेल्टिंग पॉइंट आणि प्रेशर इथे डायरेक्ट रिलेशन आहे आणि इथे इनवर्स रिलेशन आहे. सो सॉलिड्स विच एक्सपांड ऑन हीटिंग दे शो डायरेक्ट रिलेशन एंड द सॉलिड्स विच कॉन्ट्रैक्ट ऑन हीटिंग दे शो इनवर्स रिलेशन. मतलब यहाँ पे प्रेशर अगर बढ़ता है तो मेल्टिंग पॉइंट बढ़ेगा, प्रेशर अगर कम होता है तो मेल्टिंग पॉइंट कम होगा. इथे उलट आहे, इथे प्रेशर कमी होत असेल तर मेल्टिंग पॉइंट वाढेल आणि इथे जर प्रेशर इन्क्रीज होत असेल तर मेल्टिंग पॉइंट कमी होणार आहे. इनवर्स रिलेशन या केसमध्ये तुम्हाला मिळणार आहे. सो दिस इज द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन नंबर 3. तर पेज नंबर 64 वरती जे प्रश्न आहेत यूज युअर ब्रेन मध्ये त्यांचं आन्सर तुम्हाला सांगितलं. व्हिडिओ पॉज करून ते आन्सर तुम्ही तुमच्याकडे लिहून घ्या आणि हेच प्रश्न परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातात. ठीक आहे. तर या ठिकाणी रिजुलेशन हा टॉपिक संपत आहे. पुढचा जो टॉपिक आहे that is again an interesting topic. It is known as anomalous behavior of water. Anomalous behavior of water. This is behavior of water. हा फक्त वॉटर साठीच ऍप्लिकेबल आहे, इतर लिक्विड साठी नाही. म्हणून याचं नावच आहे anomalous behavior. What is anomalous? Anomalous या शब्दाचा अर्थ काय?
इसका मीनिंग क्या होता है? एनोमॅलस याचा अर्थ होतो डिफरंट फ्रॉम रुटीन. जे नॉर्मल आहे किंवा जे रेग्युलर आहे त्याच्यापासून काहीतरी वेगळं, ज्याला आपण म्हणू शकतो ॲबनॉर्मल किंवा एक्सेप्शनल. दॅट इज काहीतरी वेगळं, समथिंग डिफरंट, दॅट इज एक्सेप्शनल, किंवा त्याला आपण ॲबनॉर्मली म्हणू शकतो, जे नॉर्मलपेक्षा वेगळं आहे. दॅट इज ॲबनॉर्मल बिहेवियर ऑफ वॉटर किंवा एनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता हे काय बिहेवियर आहे ते आपण पाहूया. तो आपको पता है सॉलिड्स एक्सपांड ऑन हीटिंग अँड कॉन्ट्रॅक्ट ऑन कूलिंग. कोणत्याही सॉलिडला जर आपण हीट एनर्जी दिली तर तो एक्सपांड होतो, आणि त्यातली जर हीट एनर्जी आपण काढून घेतली तर तो कॉन्ट्रैक्ट होता है. हीट देने पे सॉलिड एक्सपांड होता है और हीट एनर्जी निकालने पे सॉलिड कॉन्ट्रैक्ट होता है. सेम इज विथ लिक्विड ऑल्सो. लिक्विड के केस में भी यही बिहेवियर है. किसी भी लिक्विड को अगर आपने हीट एनर्जी दिया, उसको गर्म किया, तो लिक्विड भी एक्सपांड होता है, और किसी लिक्विड को अगर आपने ठंडा किया, मतलब उसमें से हीट एनर्जी अगर आपने निकाल ली, तो लिक्विड कॉन्ट्रैक्ट होता है. So what is normal behavior? The normal behavior है liquids expand on heating and contract on cooling. This is the regular behavior. A normal behavior है, and this is applicable to water also. तो water also expand on heating and contract on cooling. अगर आपने पानी को भी गर्म किया तो वो expand होता है, और अगर आपने पानी को ठंडा किया तो वो contract होता है. But लेकिन पानी का जो बिहेवियर है 0 डिग्री सेल्सियस से लेके तो 4 डिग्री सेल्सियस तक, ही जी टेम्परेचर रेंज आहे 0 डिग्री पासून 4 पर्यंत किंवा 4 डिग्री पासून 0 डिग्री सेल्सियस पर्यंत, या टेम्परेचर रेंज मध्ये वॉटरचे जे बिहेवियर आहे ते नॉर्मल प्रमाणे राहत नाही. बिटवीन 0 to 4 water shows exceptional behavior, water shows abnormal behavior, and that behavior is known as anomalous behavior of water. मग ते काय आहे? abnormal काय असेल? तो अगर आपने वाटर को 0 डिग्री सेल्सियस से 4 डिग्री सेल्सियस तक हीट किया, if you heat water from 0 to 4, what is normal behavior? हीट करने पे एक्सपांड होता है, लेकिन वाटर 0 to 4 के बीच अगर हीट किया गया तो कूल होगा, मतलब कॉन्टैक्ट होगा. इंस्टेड ऑफ एक्सपांडिंग वाटर विल कॉन्ट्रैक्ट. इथे आपण हीट करत आहोत तर ऍक्च्युअली एक्सपांड व्हायला पाहिजे, पण नाही. रिवर्स बिहेवियर त्या ठिकाणी आपल्याला दिसते. तो अगर 0 से 4 डिग्री सेल्सियस तक वाटर को हीट किया गया तो वो एक्सपांड नहीं होता, कॉन्ट्रैक्ट होता है. इंस्टेड ऑफ एक्सपांडिंग वाटर कॉन्ट्रैक्ट्स, यानी रिवर्स. और अगर आपने पानी को 0 डिग्री सेल्सियस से 4 डिग्री सेल्सियस से 0 डिग्री सेल्सियस तक कूल किया तो कूलिंग पे कॉन्ट्रैक्ट होना चाहिए, लेकिन नहीं. इंस्टेड ऑफ कॉन्ट्रैक्टिंग that water will expand. कॉन्ट्रैक्ट न होता ते पाणी काय करेल? एक्सपांड करेल. आणि हे जे बिहेवियर आहे, इसी बिहेवियर को बोला जाता है एनोमॅलस बिहेवियर ऑफ वाटर. आधी कन्सेप्ट काय आहे ते लक्षात घ्या, त्याच्यानंतर आपण जी आणखी डिटेल चर्चा करणार आहोत. सगळ्यात आधी व्हॉट, तो इफेक्ट काय आहे, ती प्रोसेस काय आहे. व्हॉट इज एनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर? याला सांगताना एक्सप्लेन करताना तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगायच्या की नॉर्मल बिहेवियर वॉटरचं कसं आहे, आणि मग 0 to 4 मध्ये जे बिहेवियर आहे ते उलट आहे, रिव्हर्स आहे.
that reverse behavior, that exceptional behavior of water between 0 to 4 is known as anomalous behavior of water. पुन्हा एकदा मी रिपीट करतो. Water expand on heating and contract on cooling like other liquids. But between 0 to 4 degrees Celsius, water shows exceptional behavior. Water shows exactly reverse behavior. कैसे? If you heat water from 0 to 4 degrees Celsius, instead of expanding, it will contract. And if you cool water from 4 degrees Celsius to 0 degrees Celsius, instead of contracting, it expands. This exceptional behavior of water is known as anomalous behavior of water. हे झालं या टॉपिकचं इंट्रोडक्शन. या बिहेवियरला एनोमलस बिहेवियर म्हणतात. अब ये जो बिहेवियर है एनोमलस बिहेवियर, ये बिहेवियर सिर्फ 0 to 4 के बीच में ही होगा. लक्षात घ्या, फक्त या टेम्परेचर रेंज मध्येच हे बिहेवियर आहे. 0 से कम टेम्परेचर अगर रहा या 4 से ज्यादा टेम्परेचर रहा तो वाटर का बिहेवियर एनोमलस नहीं रहेगा. मग ते बिहेवियर कसं असेल? दैट विल बी नॉर्मल बिहेवियर. जैसे अदर लिक्विड्स बिहेव करते हैं ऐसे ही वाटर भी नॉर्मली बिहेव करेगा 4 से ज्यादा टेम्परेचर और 0 से कम टेम्परेचर पे. मतलब अगर आपने पानी को 4 से आगे हीट किया तो उसका बिहेवियर क्या रहेगा? नॉर्मल बिहेवियर, दैट विल एक्सपांड. अगर आपने पानी को 0 से नीचे टेम्परेचर तक कूल किया तो उसका बिहेवियर नॉर्मल रहेगा, वो कॉन्ट्रैक्ट होगा. फक्त 0 आणि 4 च्या मध्ये जे रिव्हर्स बिहेवियर आहे, जे एक्सेप्शनल बिहेवियर आहे, त्याला म्हणतात एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता याच्या मागचं कारण काय? क्यों पानी ऐसे बिहेव करता है या वाटर का एनोमलस बिहेवियर क्यों होता है? सो इट इज द स्पेशल प्रॉपर्टी ऑफ वॉटर. ती पाण्याचं, त्याला आपण पाण्याचा एक विशिष्ट गुणधर्म म्हणू शकतो. वाटर की स्पेशालिटी आहे, एक स्पेशल फीचर आहे, त्याच्यामुळेच हा बदल होतो. याच्या मागे काही सायंटिफिक रिझन आहे. एक और बात, एनोमलस बिहेवियर मध्ये 0 to 4 हीट करने पे वाटर कॉन्ट्रैक्ट होता है. कॉन्ट्रैक्ट होता है मतलब क्या? तो वॉल्यूम डिक्रीज. कॉन्ट्रैक्ट होने म्हणजे काय? असा आकार लहान होणे. आकार अगर छोटा होता है तो नेचुरली वॉल्यूम कम होगा. तो 0 to 4 अगर पानी को हीट किया तो उसका वॉल्यूम डिक्रीज होता है बिकॉज ऑफ कॉन्ट्रैक्शन. एंड दैट्स व्हाई डेन्सिटी इंक्रीज. कारण वॉल्यूम आणि डेन्सिटी यांच्यामध्ये इनवर्स रिलेशन आहे. जब भी वॉल्यूम बढ़ेगा डेंसिटी कम होगी, और वॉल्यूम अगर कम होता है तो डेंसिटी बढ़ेगी. दोघांमध्ये उलट चेंजेस तुम्हाला दिसतील, इनवर्स रिलेशन तुम्हाला भेटेल. तो 0 to 4 पानी को हीट किया तो कॉन्ट्रैक्ट होता है, दैट्स व्हाई वॉल्यूम डिक्रीज करेगा तो डेंसिटी बढ़ेगी. यहाँ पर अगर आपने 4 से 0 तक वाटर को कूल किया तो एक्सपांड होता है. एक्सपांड होता है मतलब उसका वॉल्यूम इंक्रीज होगा, और वॉल्यूम अगर इंक्रीज होता है तो डेंसिटी डिक्रीज होगी. हे लक्षात घ्या. वॉल्यूम आणि डेंसिटी कशा प्रकारे चेंज होतात? एनोमलस बिहेवियर मध्ये वॉल्यूम आणि डेंसिटी कशा प्रकारे बदलतात ते आपण इथे पाहणार आहोत. 0 to 4 कॉन्ट्रैक्शन होता है तो वॉल्यूम डिक्रीज होगा, डेंसिटी बढ़ेगी. 4 to 0 अगर कूल किया तो वाटर एक्सपांड होता है, यानी वॉल्यूम बढ़ेगा, डेंसिटी कम होगी. एंड बिकॉज ऑफ सच वेरिएशन, बिकॉज ऑफ सच चेंजेस, आपण सांगू शकतो कि वॉल्यूम ऑफ वाटर इज minimum at 4 degrees Celsius.
and density of water is maximum at 4 degrees Celsius. हे दोन पॉइंट लक्षात ठेवा. बिकॉज ऑफ एनोमॅलस बिहेवियर जे आपण इथे सांगितलं त्याच्यामुळे अशा प्रकारे व्हॉल्यूम आणि डेन्सिटी मध्ये बदल होतो. and because of such changes, because of such variations in volume and density, volume of water is minimum at 4 degrees Celsius and density of water is maximum at 4 degrees Celsius. जिस पानी का टेम्परेचर 4 डिग्री सेल्सियस होगा उसका वॉल्यूम मिनिमम होता है और उसकी डेंसिटी मैक्सिमम होती है. तो ज्या पाण्याचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सियस असेल ते पाणी खूप जड राहते. दॅट वॉटर इज हेवी. वाय हेवी? क्योंकि उसका डेंसिटी ज़्यादा होता है. Water having temperature of 4 degrees Celsius is heaviest water because its density is maximum. This is the topic known as anomalous behavior of water. हा काय बिहेवियर आहे, कशा प्रकारे पाणी बिहेव करतं ते आपण डिस्कस केलं. anomalous behavior फक्त या टेम्परेचर रेंज मध्येच राहते 0 to 4. इसके बीच का जो बिहेवियर है that is known as anomalous behavior and that behavior is exactly opposite to normal behavior. जो नॉर्मल बिहेवियर होता है लिक्विड का या वाटर का उससे अपोजिट बिहेवियर आपको यहाँ मिलेगा and that is known as anomalous behavior of water. आता या anomalous behavior ला आपल्याला डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी ऍक्च्युअली कशा प्रकारे ते घडतं ते पाहण्यासाठी एक ॲपरेटस आहे. त्याच्या सहाय्याने आपण ते एक्सपेरिमेंट किंवा ॲपरेटस किंवा ते बिहेवियर स्टडी करू शकतो. दॅट इज गिवन ऑन पेज नंबर 65. ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरला डिस्कस करणार आहोत. तर आज आपण दोन टॉपिकची चर्चा केली. पहला टॉपिक होता रिजिलेशन, उसको थरोली पढ़ लो, डिटेल में लर्न कर लो. आणि दुसरा टॉपिक त्याचं इंट्रोडक्शन मी आज तुम्हाला दिलेलं आहे. that topic is anomalous behavior of water. काय ते बिहेवियर आहे आणि कशा प्रकारे त्याचे हे परिणाम आहेत हे सगळं पुस्तकांमध्ये दिलेलं आहे. गो थ्रू इट थरोली and highlight the important things किंवा learn the important things किंवा note it down in your copies. ठीक आहे. इथून पुढे आपण पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत. Let's stop here. Thank you.